केंद्रातील मोदी सरकारनं शेतकरी विरोधी कायदा अंमलात आणला असून हा कायदा राज्यसभेत बहुमताशिवाय संख्याबळावर मंजूर करून घेतला। हा कायदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून उद्याच्या काळात शेतकरी हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। हा कायदा धनदांडग्यांना आणि खाजगी कंपन्यांच्या पथ्यावर असून या कायद्यामुळे शेतकरी जमात अस्तित्वहीन होणार आहे। या संदर्भात देशभरात उग्र आंदोलन सुरू असून देशाच्या राजधानीत गेल्या 13 दिवसापासून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। स्वातंत्र्यानंतरचं पहिलं क्रांतीय आंदोलन दिल्लीमध्ये पाहावयास मिळत आहे। साधारणतः 1.25 कोटी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून क्रांतीचा हा लढा विधेयक मागे घेतल्याशिवाय थांबणार नसल्याची गर्जना शेतकरी बांधवांनी केली आहे। पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यातील 1.25 कोटी शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे। विशेष म्हणजे 96 लाख ट्रॅक्टर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून मंगळवार दिनांक 8 डिसेंबर रोजी देशातील सर्व राजकीय पक्षांनी शेतकरी बांधवांना पाठिंबा म्हणून भारत बंदची हाक दिली। या बंदला अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भाजपा वगळता सर्व राजकीय पक्ष आपले गट तट पक्ष विचार बाजूला ठेवून बंदमध्ये सहभागी झाले। सकाळी 8 वाजल्यापासून बंद करण्यासाठी कार्यकर्ते दुचाकीवरून फिरत होते, तर व्यापारी बांधवांनी देखील ज्यांच्या बळावर आपण जगतो त्या पोशिंद्याला आपण बळ दिले पाहिजे यासाठी बंदमध्ये सहभाग नोंदवला। या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत केंद्रानं आणलेला शेतकरी विरोधी कायदा अंबाजोगाईकरांनी लाथाडला आहे। अंबाजोगाई शहरात सकाळी 8 पासूनच बंद सुरू करण्यात आला। अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवून सहभाग नोंदवला। अंबाजोगाई शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी व व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली। हा बंद यशस्वी व्हावा यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, MIM, लोक जनशक्ती पार्टी यांच्यासह इतर सर्व राजकीय पक्ष, समाजसेवी संघटना व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। शहरातील शिवाजी चौक व मोरेवाडी येथील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात रास्तारोको करण्यात आला। सावरकर चौक या ठिकाणी धरणे देण्यात आला। माकपच्या वतीनं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं। देशाच्या इतिहासात आजचं आंदोलन हे क्रांतिकारी आंदोलन म्हणून नोंद होणार आहे, कारण देशभरातून या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कारण ज्यांच्या जीवावर आपण जगतो अशा बळीराजाला समर्थ साथ देण्याची भूमिका राजकीय पक्षानं व व्यावसायिकांनी घेतली। हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख रौफ, लोक जनशक्ती पक्षाचे राजेश वाहुळे, MIMचे प्राध्यापक शेख रमेश, हिफाजत पठाण, जहांगीर पठाण, मनसेचे सुनील जगताप, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर नंदकिशोर सोमवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बोरगावकर, बसपाचे सतीश पाटेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अंजली पाटील, ज्येष्ठ नेते वसंतराव मोरे, ज्येष्ठ नेते अनंतराव जगतकर, संजय वाघमारे, भगवान ढगे, संभाजी ब्रिगेडचे बालासाहेब ठोंबरे, बालाजी शेरेकर, प्रहार संघटनेचे दयानंद काळुंके, विजय कोंबडे, हमीद चौधरी, ॲडव्होकेट इस्माईल चौधरी, राणा चव्हाण, माजी नगरसेवक अनिसुद्दीन मोमीन, जुनेद सिद्दीकी, वाजेद खतीब, शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, अक्षय भूमकर, अजिम जरगर, गोविंद पोतंगळे, सुशांत धावारे, नितीन सरवदे, जावेद गवळी, सुहास चंदनशो यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एकूणच भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये किंवा उपद्रवी मंडळीकडून शहराच्या संस्कृतीला गालबोट लागू नये या भूमिकेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिला, ज्यामुळे हा बंद यशस्वीरित्या पार पडला। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।